ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। तत्पूर्वी बिहारच्या निवडणूक आयोगानं तिथल्या मतदार याद्या आहेत ज्या मतदार याद्या आहेत त्या अपडेट करण्याची एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। मात्र या मोहिमेवरून देशभरात वातावरण चांगलंच तापलंय। संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांनी गोंधळ घातला। संसदेच्या बाहेर राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांनी निदर्शनं केली। तिकडे बिहारच्या विधानसभेतही या प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यात आला। तर या प्रक्रियेवर इतका वाद का पेटला आहे, विरोधकांनी या प्रक्रियेवर आक्षेप का घेतलाय आणि ही प्रक्रिया नेमकी काय आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आता बिहारच्या निवडणूक आयोगानं ही जी मोहीम हाती घेतली आहे त्याला नाव देण्यात आलंय SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय। तर यामध्ये काय केलं जाणार आहे तर थोडक्यात मतदार याद्या अपडेट करून त्याची पुनर्रचना केली जाणार आहे। यामध्ये विशेषतः 2003 नंतरची जी मतदार यादी आहे ती अपडेट केली जाणार आहे। आता 2003 नंतरची का बरं, तर अशाच प्रकारची प्रक्रिया ही 2003 मध्ये झाली होती। त्यानंतर अशा प्रकारची ही जी प्रक्रिया आहे ती आता होते, म्हणून 2003 नंतरची यादी आता अपडेट केली जाणार आहे। बिहारच्या निवडणूक आयोगानं 28 जून पासून ही मोहीम सुरू केली आहे। यामध्ये मतदारांना एक विशेष स्वरूपाचा फॉर्म दिला जाणार आहे आणि तो फॉर्म मतदारांना भरून निवडणूक आयोगाकडे द्यावा लागणार आहे। त्यानंतरच त्यांचं नाव या मतदार यादीमध्ये अपडेट होणार आहे। आता यामध्ये एक शब्द आलाय रिव्हिजन। तर हे वोटर्स रिव्हिजन म्हणजे काय असते तर 1950च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 21 मध्ये निवडणूक आयोगाला सर्व विधानसभा आणि संसदीय मतदारसंघांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा अधिकार देण्यात आला। म्हणजे काय तर हे एकंदरीत निवडणूक आयोगाचं कामच आहे। आता या प्रक्रियेवर विरोधकांनी का आक्षेप घेतलाय ते समजून घेऊया। तर बिहारमध्ये एकूण 7,89,00,000 मतदार आहेत। यापैकी 4,96,00,000 मतदारांची नावं त्या 2003च्या यादीमध्ये आहेत। म्हणजेच काय तर उर्वरित 2,93,00,000 मतदारांना स्वतःची ओळख पटवावी लागणार आहे। म्हणजेच त्यांना ते एक्झिस्ट करतात हे निवडणूक आयोगाकडे पुरावा सादर करून त्यांना सिद्ध करायचं आहे। मग 1 जुलै 1987 पूर्वी ज्यांचा जन्म झाला त्यांना जन्मतारीख आणि जन्मस्थानाचा पुरावा द्यायचा आहे। दुसरीकडे 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान ज्यांचा जन्म झाला त्यांना स्वतःची आणि पालकांपैकी एकाची कागदपत्र सादर करायचे। 2 डिसेंबर 2004 नंतर ज्यांचा जन्म झाला त्यांना स्वतःची आणि दोन्ही पालकांची कागदपत्र या ठिकाणी सादर करावी लागणार आहे। मग पुरावे कुठले ग्राह्य धरले जाणार आहेत तर कागदपत्रांमध्ये जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शिक्षण प्रमाणपत्र, वनहक्क आणि जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। इथपर्यंत ही प्रोसेस ओके वाटते, म्हणजे ही प्रोसेस व्यवस्थित आहे असं एकंदरीत दिसून येतं। मग इथेच खरा ट्विस्ट येतो, कारण या कागदपत्रांमधून आधार कार्डला वगळण्यात आलाय आणि त्यावरूनच खरा वाद पेटलाय। दुसरीकडे ही कागदपत्र जमा करण्यासाठी 26 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली। म्हणजे मोहीम कधी सुरू झाली तर 28 जून रोजी आणि फॉर्म सबमिट करायची शेवटची तारीख कोणती तर 26 जुलै। त्यामुळे ही प्रक्रिया खूप घाईगडबडीने होत आहे असा आक्षेप विरोधकांनी घेतलाय। त्यामुळे पुराव्याअभावी अनेक मतदारांची नावं गहाळ होऊ शकतात असा आरोप विरोधकांनी केलाय। मग याच विरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा टाकली। मग यावर विरोधकांच्या बाजूने गोपाल शंकर नारायण यांनी आपली बाजू मांडली। तर त्यांनी नेमकं काय म्हटलं तर 2003 मध्ये सुद्धा अशी प्रक्रिया केली गेली होती, मात्र यावेळेस विशेष सघन सुधारणा म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं नवं नाव, अशी नवीन संज्ञा या एकंदरीत प्रक्रियेला दिली गेली आहे। परंतु तेव्हा मतदारांची संख्या खूप कमी होती। आता बिहारमध्ये 7 कोटीहून अधिक मतदार आहेत, त्यामुळे त्या तुलनेनं ही प्रक्रिया खूप वेगाने पार पाडली जात आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे असं विरोधकांच्या वकिलांचं म्हणणं होतं। आता यावर निवडणूक आयोगाने सुद्धा आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि या विरोधकांचे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले। वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या आधारे विरोधक आरोप करत आहेत असं निवडणूक आयोगानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तर दुसरीकडे सत्ताधारी NDAच्या नेत्यांनीही विरोधकांच्या या आरोपांवर पलटवार केलाय। तर ह्या झाल्यात या विषयाच्या दोन्ही बाजू। राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस निवडणूक आयोगाला घेरलं होतं। आता बिहारमध्येही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता या
प्रकरणाची सुप्रीम कोर्ट दखल घेणार का किंवा अन्य काय मार्ग निघतो हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या मुद्द्यावरून देशातील वातावरण आणखी तापणार हे मात्र निश्चित आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे व्हायला पाहिजे, निवडणूक आयोग जे करतंय ते बरोबर आहे का किंवा विरोधकांचे आरोप बरोबर आहेत का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.